नमस्कार, मी सुनील मुरमुरे आपलं सर्वांचं पुनश्च एकदा या यूट्यूब चॅनलवर हार्दिक स्वागत करीत आहे। तर आज आपण सेतू अभ्यासक्रम ब्रिज कोर्स शैक्षणिक वर्ष 2021-22 या अंतर्गत इयत्ता 10वी विषय सामाजिक शास्त्रे यामध्ये इतिहास व राज्यशास्त्र चाचणी क्रमांक 3 दिवस 45वा येथे उत्तरासहित अभ्यासणार आहोत विद्यार्थी मित्रांनो। तर चला तर ही चाचणी सोडवण्यासाठी आपल्याला वेळ आहे 1 तास आणि एकूण गुण दिलेले आहेत 30। तर चला तर मग चाचणी सोडवण्यास सुरुवात करूया। त्या अगोदर जर तुम्ही या चॅनलवर नवीन असतात सबस्क्राइब करायला विसरू नका। तर चला प्रश्न पहिला अ, पुढील विधानासाठी दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्यायाचे वर्णाक्षर चौकटीत लिहा। यासाठी आपल्याला येथे 3 गुण दिलेले आहेत विद्यार्थ्यांनो। तर यामध्ये पहिला प्रश्न आहे दृकश्राव्य साधनामध्ये टिंब या साधनाचा समावेश होतो। तर याचं उत्तर आपल्याला येथे लिहायचं आहे विद्यार्थ्यांनो। तर खाली पर्याय दिलेले आहेत अ दूरदर्शन, ब वृत्तपत्रे, क आकाशवाणी आणि ड नियतकालिके। तर याचं उत्तर आहे विद्यार्थ्यांनो दूरदर्शन। तर या रकान्यामध्ये आपण वर्णाक्षर अ लिहूया। प्रश्न दुसरा, इसवी सन 1992 मध्ये टिंब या राज्यात मद्यपान विरोधी चळवळ सुरू झाली। यासाठी खाली दिलेले पर्याय आहेत विद्यार्थ्यांनो। तर या पर्यायापैकी उत्तर आहे आंध्र प्रदेश। तर येथे आपण रकान्यामध्ये लिहूया क आंध्र प्रदेश। प्रश्न तिसरा, 19 जुलै 1969 साली देशातील प्रमुख टिंब बँकांचे राष्ट्रीयकरण करण्यात आले। तर किती बँकांचे राष्ट्रीयकरण करण्यात आले 1969 साली? तर हे खाली दिलेले पर्याय आहेत। तर याचं उत्तर आहे 14 क 14। इथे वर्णाक्षर क लिहूया। प्रश्न पहिला ब, पुढील गटातील चुकीची जोडी ओळखून लिहा। यासाठी 3 गुण दिलेले आहेत विद्यार्थ्यांनो। तर इथे आपल्याला 4 जोड्या दिलेल्या आहेत विद्यार्थ्यांनो। तर 4 जोड्यापैकी आपल्याला एक चुकीची जोडी इथे ओळखायची आहे। तर या 4 पर्यायापैकी चुकीची जोडी ड आहे विद्यार्थ्यांनो, ज्योती मापसेकर महिला आयोग। यामध्ये दुसरा प्रश्न, 4 जोड्या दिलेल्या आहेत। या 4 जोड्यापैकी एक जोडी चुकीची आपल्याला शोधायची आहे विद्यार्थ्यांनो। तर चुकीची जोडी आपण सांगूया डॉक्टर मोहनराव पोलिओ। या 4 पर्यायापैकी ही चुकीची जोडी आहे विद्यार्थ्यांनो। यामध्ये तिसरा प्रश्न, या तिसऱ्या प्रश्नामधील चुकीची जोडी आहे विद्यार्थ्यांनो कावसजी दातार पोलादचा कारखाना। ही जोडी चुकीची आहे विद्यार्थ्यांनो। प्रश्न दुसरा, सूचनेप्रमाणे कृती करा। यासाठी गुण दिलेले आहेत विद्यार्थ्यांनो 4। तर यामध्ये पहिला आहे संकल्पना चित्र पूर्ण करा। मिश्र अर्थव्यवस्थेचे भाग, इथे एक भाग दिलेला आहे आपल्याला विद्यार्थ्यांनो। तर याचे राहिलेले 2 भाग आपल्याला लिहायचा आहे। तर एक भाग कोणता दिलेला आहे खाजगी क्षेत्र। तर येथे उत्तर असं येईल विद्यार्थ्यांनो सार्वजनिक क्षेत्र, खाजगी क्षेत्र आणि इथे संयुक्त क्षेत्र। यामध्ये दुसरा प्रश्न, पुढील तक्ता पूर्ण करा। या तक्त्यामध्ये भारताच्या अंतर्गत सुरक्षितते पुढील आव्हान कोणकोणते आहेत ते दिलेले आहेत। त्याच्या पुढे कोणता परिणाम झाला आहे, त्याचा परिणाम कोणता झाला आहे ते लिहायचं विद्यार्थ्यांनो। आणि तिसरा आहे उपाय, कोणकोणते उपाय आपल्याला सुचविता येतील। यामध्ये आपल्याला सुरुवातीचं पहिल्याचं उत्तर दिलेलं आहे, कोणते परिणाम झाले ते दिलेलं आहे आणि त्यांचा उपाय आपल्याला काय करता येईल हे दिलेलं आहे विद्यार्थ्यांनो। तर चला वाचूया। नक्षलवादाचा कोणता परिणाम झाला? देशाच्या सुरक्षिततेला धोका। यावर उपाय, नक्षलवादाकडे वळलेल्या युवकांना मूळ राष्ट्रीय प्रवाहात आणणे। तर राहिलेल्या 2 प्रश्नांची उत्तरे आपल्याला लिहायची आहे विद्यार्थ्यांनो। भ्रष्टाचार, तर भ्रष्टाचाराचा कोणता परिणाम झाला आहे? इथे आपल्याला उत्तर असं लिहिता येईल विद्यार्थ्यांनो लोकांचा लोकशाहीवरील विश्वास उडाला। उपाय, राष्ट्रनिष्ठेची जाण ठेवायला हवी। प्रश्न तिसरा, झोपडपट्टी समस्या याचा कोणता परिणाम झाला हे आपल्याला इथे उत्तर लिहायचं आहे विद्यार्थ्यांनो। तर उत्तर असं लिहिता येईल आरोग्याचा धोका निर्माण झाला। यासाठी उपाय, प्राथमिक सुविधा उपलब्ध करून देणे।
तर चला प्रश्न तिसरा पाहूया. पुढील प्रश्नांचे 25 ते 30 शब्दात उत्तर लिहा, कोणतेही 3. यासाठी इथे आपल्याला 6 गुण दिलेले आहेत विद्यार्थ्यांनो. या तिन्ही प्रश्नांची उत्तर आपण पुढे पीपीटीच्या माध्यमातून पाहणार आहोत विद्यार्थ्यांनो. तर पहिल्या प्रश्नाचं उत्तर, प्रेस ट्रस्ट ऑफ इंडिया पीटीआय याचे उत्तर आहे, देशभरातील वृत्तपत्रांना जगभरातील बातम्या पुरवण्याचे काम पीटीआय, यूएनआय, समाचार भारती व हिंदुस्तान समाचार या संस्था करतात. विद्यार्थ्यांनो, या उत्तरांची तुम्ही स्क्रीनशॉट काढून उत्तरे लिहून सुद्धा घेऊ शकता. विद्यार्थ्यांनो, जगभरातील महत्त्वाच्या घटनांचे प्राथमिक तपशील, महत्त्वाच्या विषयावरील लेख प्रेस ट्रस्ट ऑफ इंडियाकडून मिळतात. पीटीआय 1953 पासून वृत्तलेख, छायाचित्रे, आर्थिक, वैज्ञानिक विषयावरील लेख वृत्तपत्रांना देत आली आहे. प्रश्न दुसरा, मानवाधिकार संरक्षण कायद्याची माहिती लिहा. याचं उत्तर असं देता येईल विद्यार्थ्यांनो आपल्याला, 1993 साली केंद्र शासनाने स्त्री पुरुषावरील अन्याय दूर करण्यासाठी मानवाधिकार संरक्षण कायदा संमत केला. या कायद्याने राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाची आणि राज्य मानवाधिकार आयोगाची स्थापना करण्यात आली. सामूहिक अत्याचार, घटस्फोटित महिलांची सामाजिक स्थिती, स्त्रिया व सुरक्षित कार्यस्थळ इत्यादी गोष्टीवर कायद्याने प्रभावी उपाययोजना करून स्त्रियांवरील अन्याय कमी करण्यास मदत केली आहे. स्त्री पुरुषांच्या अधिकारांचे संरक्षण करण्यात या कायद्याने महत्त्वाची भूमिका पार पाडली आहे. प्रश्न तिसरा, राष्ट्राच्या सुरक्षेला कोणत्या बाबीपासून धोका निर्माण होतो. याचं उत्तर, राष्ट्राच्या सुरक्षेला पुढील बाबीपासून धोका निर्माण होतो. राष्ट्राच्या सार्वभौमत्वाला आव्हान दिल्यास, दुसऱ्या राष्ट्राने आक्रमण केल्यास, धर्म, प्रादेशिकता इत्यादी कारणावरून देशांतर्गत बंडाळी निर्माण झाल्यास, देशात दहशतवाद वाढल्यास. प्रश्न चौथा, पुढील विधानाचे सकारण स्पष्ट करा, कोणतेही 2. यासाठी इथे आपल्याला 6 गुण दिलेले आहेत विद्यार्थ्यांनो. तर यामध्ये पहिला प्रश्न पाहूया, आधुनिक भारताचा इतिहास लिहिण्यासाठी दृकश्राव्य माध्यमे महत्त्वाची असतात. याचं उत्तर, दूरदर्शन, चित्रपट, आंतरजाल, इंटरनेट. आंतरजालालाच इंटरनेट असे म्हणतात. माहितीपट इत्यादींना दृकश्राव्य साधने असे म्हणतात. अशा साधनांमुळे चालू असणाऱ्या घटनांचे चित्रीकरण करता येते. राजकारण, समाजकारण, कला, क्रीडा, महोत्सव, ऐतिहासिक वास्तू या सर्वांचे चित्रीकरण झाल्या त्या घटना आपल्याला पुन्हा पुन्हा पाहता व ऐकता येतात. वृत्तपत्र व अनुभवपट यामुळे इतिहास पुन्हा जिवंत होतो व तो इतिहास लेखनाला उपयुक्त ठरतो. म्हणून आधुनिक भारताचा इतिहास लिहिण्यासाठी दृकश्राव्य माध्यमे महत्त्वाची असतात. विद्यार्थ्यांनो, पुढे प्रश्न दुसरा, टपाल खाते टपाल तिकिटांच्या माध्यमातून भारतीय संस्कृतीचा वारसा व एकात्मता यांच्या जतनाचे प्रयत्न करते. याचं उत्तर, भारत हा वैविध्याने नटलेला देश असून टपाल खात्याने हे वैविध्य आपल्या टपाल तिकिटांच्या माध्यमातून साकारलेले दिसून येते. भारत स्वतंत्र झाल्यापासून टपाल तिकिटे बदलत्या काळाविषयीची माहिती आपणास सांगत आली आहेत. विविध नेत्यांच्या जयंत्या, पुण्यतिथ्या, ऐतिहासिक घटनांचे रौप्य ते शतकोत्सव, प्राणी, पक्षी, फुले असा निसर्ग देशातील विविध सण, महोत्सव, महत्त्वपूर्ण संस्थांच्या स्मृती इत्यादी विषयीची तिकिटे टपाल खात्याने काढलेली आहेत. अशा रीतीने टपाल खाते आपल्या तिकिटांच्या माध्यमातून भारतीय संस्कृतीचा, इतिहासाचा मौल्यवान वारसा आणि एकात्मता यांचे जतन करण्याचा प्रयत्न करते. विद्यार्थ्यांनो, प्रश्न तिसरा, भारताने मिश्र अर्थव्यवस्थेचा स्वीकार केला. याचं उत्तर आपल्याला खालीलप्रमाणे देता येईल. विद्यार्थ्यांनो, मिश्र अर्थव्यवस्थेत भांडवलशाही व समाजवादी अर्थव्यवस्थांतील चांगले गुण एकत्रित आलेले असतात. देशहिताला प्राधान्य देण्याची वृत्ती असते. दीर्घकालीन विकासावर अधिक भर दिलेला असतो. मोठी गुंतवणूक करून उद्योग सुरू करण्यास उद्योजक पुढे येत नाहीत. तेथे सरकारलाच पुढाकार घ्यावा लागतो. म्हणून सरकारला आणि खाजगी उद्योजकांना उद्योग सुरू करता येईल अशा मिश्र अर्थव्यवस्थेचा स्वीकार स्वतंत्र भारताने केला.
प्रश्न 5वा विद्यार्थ्यांनो, पुढील प्रश्नाचे सविस्तर उत्तर लिहा, कोणतेही 2. या प्रश्नासाठी एकूण गुण 8 दिलेले आहेत विद्यार्थ्यांनो. तर या 3 प्रश्नांपैकी आपल्याला 2 प्रश्नांची उत्तरे इथे पाहायची आहेत विद्यार्थ्यांनो. तर ती उत्तरे आपल्याला खालीलप्रमाणे पाहता येतील. 20 कलमी कार्यक्रमाची माहिती लिहा. तर 20 कलमी कार्यक्रमाची माहिती खालीलप्रमाणे लिहिता येतील विद्यार्थ्यांनो. 1 जुलै 1975 रोजी पंतप्रधानमंत्री इंदिरा गांधी यांनी 20 कलमी कार्यक्रमाची घोषणा केली. शेती आणि शहरी भागातील कमाल जमीन धारणा संपत्तीचे समान वाटणी, शेतमजुरांना किमान वेतन, जलसंधारण योजनात वाढ करणे, कामगारांचा उद्योग क्षेत्रात सहभाग, राष्ट्रीय प्रशिक्षण योजना आणि वेठबिगार मुक्ती करणे, आर्थिक गुन्हे व तस्करी रोखणे, जीवनावश्यक वस्तूंचे दर नियंत्रण, रेशनिंग व्यवस्थेत सुधारणा करणे, हातमाग क्षेत्र विकासाद्वारे उत्तम वस्त्रोद्योग निर्मिती, दुर्बल घटकांची कर्जमुक्ती, घरबांधणी, दळणवळण सुविधा, शाळांसाठी शैक्षणिक साहित्य उपलब्ध इत्यादी 20 कलमी कार्यक्रमाच्या माध्यमाने आपल्याला करता येतील विद्यार्थ्यांना. तर यामध्ये प्रश्न 2, दहशतवादाला आळा घालण्यासाठी उपाय सुचवा. तर याचं उत्तर आपल्याला खालीलप्रमाणे लिहिता येईल विद्यार्थ्यांनो. स्वतःची जात, धर्म, वंश इतर धर्मापेक्षा कसा श्रेष्ठ आहे हे सांगणारा प्रसार रोखला पाहिजे. 2 आहे, दहशतवादी कृत्यांना वेळीच चाप लावला पाहिजे. 3 आहे, कोणत्याही अतिरेकी विचारांची फाजील लाड न करता त्यावर नियंत्रण आणावे. 4 आहे विद्यार्थ्यांनो, सर्व जनतेला समानतेने वागणूक, सर्वांचा सर्वांगीण विकास साधण्याचा शासनाने प्रयत्न केला पाहिजे. तर अशा पद्धतीने आज आपण चाचणी क्रमांक 3 येथे अभ्यासलेली आहे उत्तरासहित विद्यार्थ्यांनो. असेच नवनवीन व्हिडिओज आपल्याला पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. धन्यवाद.